अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू प्रकरणानंतर अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयाने 5 विद्यार्थ्यांवर अमरावतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महर्षी पब्लिक स्कूलमधील काही विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, जुलाब आणि चक्कर येण्याची लक्षणे जाणवली होती। त्यानंतर 5 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे। दरम्यान अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली। या प्रकरणात संस्था चालकांना सरकार आणि प्रशासनाकडून पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच महर्षी पब्लिक स्कूलच्या संस्था चालकावर कारवाई करण्याची मागणी खासदार वानखडे यांनी केली आहे। आदिवासी आश्रमशाळात जे काही आज पाहायला आपल्याला मिळते, मग सर्पदंश असेल किंवा अन्नातून विषबाधा असेल किंवा भूतबाधेचे प्रकार असतील, हे सातत्यानं घडत आहेत आणि त्यावर कुठं अंकुश असावा यासाठी शासन प्रशासनानं ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे। शासन प्रशासनानं त्यावर काम केलं गेलं पाहिजे। तर महर्षी पब्लिक स्कूलमध्ये जो प्रकार घडला आहे त्यामध्ये एक विद्यार्थी दगावलासुद्धा आणि एक विद्यार्थी सिरियस आहेत। 5 विद्यार्थी या हॉस्पिटलमध्ये भरती आहेत, पण याकडे दुर्लक्ष सातत्यानं संस्था चालक असेल किंवा प्रशासन असेल याकडून सातत्यानं दुर्लक्ष होते। ते दुर्लक्ष होऊ नये, त्यांची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपण आदिवासीच्या शिक्षणासाठी जो काही शासनाचा संकल्प आहे, शासन जो खर्च करते तो वेळेवर त्याचं इम्प्लिमेंट झालं पाहिजे, अशी या निमित्तानं मागणी पुढे येत आहे। नाही ते तर ठीक आहे, म्हणजे एक चांगलंच काम केलं त्यांनी की प्रायव्हेटमध्ये विद्यार्थ्यांना भरती करून त्यांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी त्यांनी चांगलं काम केलं आहे। परंतु ते हे होऊ नये यासाठीच त्यांनी जर प्रयत्न केले असते तर फार चांगलं झालं असतं। निश्चितच या जे काही आदिवासी विद्यार्थी असतील किंवा आदिवासी बांधव असतील यांच्यावर जे काही वारंवार अशा पद्धतीचं होते, अत्याचार होते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असेल, त्यावेळेस मी सातत्यानं तो प्रश्न घेऊन मांडत असतो। अकोला शहरातील MIDC परिसरात 20 एप्रिल रोजी तुषार सायानी यांचा अपघाती मृत्यू झाला होता। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी आणि संबंधित आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी सकल अकोला गुजराती समाजाच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। या प्रकरणात प्रशासनाने तातडीने आणि कठोर कार्यवाही करावी अशी मागणी आंदोलकांची आहे। तर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समाजाच्या वतीने देण्यात आला है। 4 महीने पहले MIDC में तुषार सायनी इनका एक्सीडेंट में निधन हो गया। हमने MIDC पुलिस को गुना दाखिल किया, हम SP साहब से मिले, हम स्थानीय गुने शाखा में मिले, हमें कोई भी किसी भी प्रकार का गुनेगार आज तक मिला नहीं और न वाहन नंबर मिला। हमारी पुलिस प्रशासन से इतनी विनती है कि आज एक माता पिता को रोड पे उतरना पड़ा खुद के लड़के के न्याय के लिए। बस ये सायनी परिवार और इनके माता पिता और तुषार सायनी को और गुजराती समाज को न्याय मिले। बस प्रशासन से इतना कहना है कि आरोपी को जल्द से जल्द पकड़ने में आवे। अगर आरोपी पकड़ने में नहीं आता तो ये आंदोलन तीव्र करने में आएगा। क्या लगता है आपको कि आज अभी से 4 महीने हो गए तक नहीं, कहीं तो भी पानी मुड़ रहा है। MIDC पुलिस स्टेशन के छत के घेरे में है। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडामधील हल्दानी येथील सभेनंतर मंचाचे कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आलाय। या घटनेविरोधात मुंबईतील चेंबूर येथे भीमशक्ती सामाजिक संघटना आणि काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले। राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सामूहिक मुंडन आणि पिंडदान करण्यात आले। हंडोरे यांनीही कार्यकर्त्यांसह मुंडन केले। या घटनेतून जातीयवादाला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप करत त्याविरोधात शेवटपर्यंत लढा देत राहणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत हंडोरे यांनी दिली। आमचे नेते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे 8 तारखेला उत्तराखंडमधल्या हल्द्वानी या जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करून परत जात असताना तिथल्या काही हिंदुत्ववादी जातीयवादी संघटनांनी त्या स्टेजवर जाऊन त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडलं, त्या ठिकाणी मंत्रपठण केलं आणि त्याचं त्या स्टेजचं शुद्धीकरण केलं।
आज मला सांगा की आज या देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षाचे आणि जवळजवळ 125-150 खासदार असणाऱ्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. पार्लमेंटमध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. हे एवढ्या मोठ्या दिग्गज माणसाच्या संबंधामध्ये अशा पद्धतीनं जातीवादी माणसं जर कृत्य करत असतील तर ते अत्यंत निंदनीय आहे असं मला वाटतं. आणि आपण बघत असाल की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली, सर्व धर्म समभावाचं राज्य दिलं, सगळ्यांना सर्व प्रकारचे अधिकार आणि सर्व प्रकारच्या विकासाच्या दिशा दिल्या. अशा या राज्यघटनेला आता काही वर्षानंतर 100 वर्ष होतील आणि कालच आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. 80 वर्षामध्ये सुद्धा या देशातली जातीयवादाची जी मानसिकता आहे ती अजूनही बदलत नाही आहे. आणि म्हणून ती बदलविण्यासाठी आम्ही या ठिकाणी ज्यांनी त्या ठिकाणी कर्मकांड केलं, होम केला, मंत्रपठण केलं, स्टेजचं शुद्धीकरण केलं, आम्ही या ठिकाणी मंत्रपठण करू. हिंदू धर्मातल्या ज्या अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजेत आणि त्यांचं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी त्यांचं अंतःकरण त्यांना देवानं सद्बुद्धी देव की त्यांनी सर्व धर्म समभावाचा घोष करावा, त्यांनी मानवतावाद पाळावा, त्यांनी सर्व मागासवर्गीय समाजापासून सर्व पुढारलेल्या समाजाला बरोबर घेऊन जावं, सन्मानाची वागणूक द्यावी. अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही कर्मकांडाचा या ठिकाणी होम हवन केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी आम्ही भगवान बुद्धाचा जो महान धम्म आहे, जो सद्भावना, शांती, प्रेम, करुणा शिकवतो, अशा या भगवान बुद्धाच्या धम्मालासुद्धा आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलं. कारण या देशानं जगाला, भगवान बुद्धानं जगाला शांततेचा संदेश दिला. त्या भगवान बुद्धानं त्यांना सद्बुद्धी देवो की तुम्ही सद्भावना, प्रेम अंगीकारा, तुम्ही सगळ्यांना सन्मानाची वागणूक द्या आणि या देशामधला हा जातीवाद, विषमतावाद संपुष्टात आणा. परंतु आज आपण बघत असाल गेल्या काही वर्षामध्ये या ठिकाणी जाती आणि धर्मांध प्रवृत्तीनं डोकं वर काढलेलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि तत्सम लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी सरकार स्थापन केल्यानंतर जातीयवाद्यांना जोर चढलेला आहे. त्यांचा जोर इतका वाढलेला आहे की देशाचे दिग्गज नेते यांनासुद्धा ते सोडत नाही आहेत. मग या देशातल्या दलित अस्पृश्य वर्गाची काय राहिलं त्यांचं? जर एवढ्या मोठ्या दिग्गज माणसाचा अपमान होतो तर सर्वसामान्य माणसाची परिस्थिती या देशामध्ये भविष्यात कशी येऊ शकते हे याचं द्योतक आहे. आणि म्हणून त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं मुंडन आंदोलन केलं आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही मुंडन करून निषेध केला. सोशल मीडियावरील पोस्ट ब्लॉक करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. तरुण आणि विद्यार्थी आपल्या भावना सोशल मीडियातून व्यक्त करत असताना त्यांच्या पोस्ट हटवल्या जात आहेत. सरकार तरुणांच्या आवाजाला घाबरत असून हुकुमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. जो प्रश्न विचारेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र सोशल मीडिया पोस्ट ब्लॉक केल्याने विरोध संपणार नाही आणि तरुणांचा आवाजही थांबणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान पुण्यातील अपघातांच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला लक्ष केले. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात होत असून संबंधित घटनेसाठी सरकार आणि विभाग जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. असे जैनजीला सरकार किती घाबरलंय हे 15 ऑगस्टला पंतप्रधानांच्या भाषणातून दिसून आलं. ज्याचा उल्लेख तरुणांच्या संदर्भात, युवकांच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात कितीदा झाला. हे सरकार घाबरट सरकार आहे आणि त्यामुळं या तरुणांनी केलेल्या पोस्ट हे वस्तुनिष्ठ होत्या. आणि मला हे कळत नाही की विद्यार्थी, तरुण भावना व्यक्त करतात, अशा पोस्ट डिलीट करण्याचा सपाटा, ब्लॅक करण्याचा सपाटा हे सरकार लावते. याचा अर्थ या सरकारचा आता मला वाटतं की लोकशाहीवरचा यांचा विश्वास उडालाय
यांना हुकुमशाही पद्धतीनं कारभार करायचा आहे आणि आपल्या यांच्या विरुद्ध जो बोलेल त्याला ब्लॅक करायचा, जो विचार मांडेल, जो सोशल मीडियावर पोस्ट करेल त्याला ब्लॅक करायचा, त्याचा आवाज दाबायचा कायमचा, त्याला पुढे त्याचा आवाज निघू नये. हे तर आता सोशल मीडियावर ब्लॅक करणं सुरू आहे. उद्या हे मस्तवाल सरकार उद्रेक तरुणांचा झाला तर तरुणांचा जीव घेईल. ज्या पद्धतीनं झोडपून काढलंय, म्हणजे यांना सत्तेसाठी कोण मेले काय, कोण जगले काय, केवळ यांना सत्ता हवी आहे. किती लोकांचं काय नुकसान होत आहे, त्यांच्या भविष्याचा यांना अजिबात भविष्याची चिंता या सरकारला नाही, हे आता दिसत आहे. म्हणूनच हे संपूर्ण कारस्थान यांच्या पोस्ट ब्लॅक करणं, 1,93,00,000 विद्यार्थ्यांचे, युवकांचे पोस्ट, जेनजीचे पोस्ट ब्लॅक करणं म्हणजेच सरकारचे आता दिवस भरले आहेत. आणि हे किती ब्लॅक केले तरी तरुण आपला आवाज बंद करणार नाही, तो सदैव सुरू ठेवेल आणि या सरकारला खाली खेचेल, यामध्ये आता कोणाच्याही मनात शंका नाही. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या निर्णयानंतर भुजबळ यांना डावलण्यात आल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी या निर्णयासह नाशिकच्या राजकारणाशी संबंधित विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय आणि त्यावर भुजबळ काय म्हणाले याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. अर्थात चॅलेंज असणार, ते महानगरपालिका असेल किंवा कुंभमेळा प्राधिकरण असेल, कुंभमेळा मंत्री आणि पालकमंत्री असेल, त्यांनी त्याच्यावर काम करायला पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यामधून लोकांना या अडचणीतून सोडवायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते काम ते करतील. राष्ट्रवादी तिथले स्थानिक पदाधिकारी आचार्य यांची काल प्रतिक्रिया होती की बाबा तुम्हाला करायला हवंय, त्यांची ठीक आहे, लोकांचं पोस्टर्स लागतात, आता कार्यकर्ते बोलतात, लोकांचं हे मत असतं. काय सगळ्याच गोष्टीचे प्रत्येकाला वाटतं आपला नेता जो आहे याच्यावर. तर मी बऱ्याच वर्ष जे आहे ते पालकमंत्री सांभाळलेलं आहे, मुंबईचं सांभाळ, नाशिकचं सांभाळ, त्यामुळे आता काही त्याची फार आस असं नाही आहे. पण ठीक आहे, काही मग लोक काम करतात, त्यांना काम करू द्या. आणि असं लोकांचं म्हणणं असं होतं की बा हे BJPच्या किंवा शिंदेपेक्षा जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त निवडून आले, असे काहीतरी ट्राय. शेवटी मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे आणि तो आमच्या युतीच्या बाहेर गेला नाही ना, युतीमधलंच कोणतरी आहे ना, ठीक आहे ना. आम्ही सगळे त्यांना सहकार्य करणार, पण नाशिकचे प्रश्न जे आहेत लवकरात लवकर सुटले पाहिजे. काही नाही सुटले, काय अडचण, मागे सुद्धा मी टीका केली होती, मी बोलेन. यवतमाळच्या चोरंबा येथे पशुपालकांसाठी नव्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते करण्यात आले. तर सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नातून हा दवाखाना उभारण्यात येत आहे. तर या दवाखान्यामुळे चोरंबा आणि परिसरातील पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही, तर आजारांच्या निदान, उपचार आणि पशुधनांच्या आरोग्याशी संबंधित विविध सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं साधन असून दवाखान्याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात. या दवाखान्यामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर न्यूज मराठी 24/7मधून निलेश कुर्मेकर, यवतमाळ जिल्हा. आज आपल्यासोबत कलेक्टर साहेब आहे आणि आज इथं भूमिपूजनासाठी आले होते, तर त्यांची प्रतिक्रिया घेऊया आपण. तर सर, आज चोरंबा गावामध्ये आपण ऑलरेडी सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीमार्फत पशुवैद्यकीय दवाखान्याचं उद्घाटन केलेलं आहे. माझे सगळे गावकऱ्यांना शुभेच्छा आहे. आपला हे जे इन्स्टिट्यूट आहे ते पुढे जाऊन आपल्या पशुधनांचं सेवा करणार आहे, त्यांच्या आरोग्यातलं संरक्षण देणार आहे. आणि महत्त्वाचं आहे की जिल्ह्यामध्ये खूप कमी ठिकाणी असे काम झालेलं आहे आणि भारतातून पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये हे फंड आलेला आहे. त्याच्यावर पुढाकार घेऊन आपलं गाव काम करत आहे. त्याला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय आणि लवकरात लवकर हे बिल्डिंग कंप्लीट होतोय अशा रीतीने आपण गवाही देतो. धन्यवाद सर. न्यूज मराठी 24/7मधून निलेश कुर्मेकर, यवतमाळ जिल्हा. आम्ही इथे आधी पण भेट दिलेली आहे
विद्यार्थी खूप छान आहे आणि यांचं आता मी त्यांचं उद्या पूर्वतयारी चालू आहे स्वातंत्र्य दिनाचं आणि तो उत्सव आणि तो डॅन्स हा बघूनसाठी पण वाटत आहे की त्यांनी खूप टॅलेंटेड तर आहेच. आणि सर माझा एक छोटासा प्रश्न होता. मला काहीतरी 10 मिनटाच्या आधी मला एक मेसेज आला होता की गडचिरोलीमध्ये आणि साप विंसामुळे म्हणजे 6 मुलींचा जीव गेला. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? जे घटना घडली तो खूप दुःखदायक तर घटना आहे. बट आता त्या आम्ही पण आमच्याकडे जेवढ्या आश्रमशाला आहेत, अनुदानित आश्रमशाला आणि जे आश्रमशाला, तर सर्वांची आम्ही एक पथक नेमली आहे आणि तो सर्वांचं आतापर्यंत 15 अनुदानित आश्रमशालाची तपासणी झालेली आहे आणि तो सगळे आम्ही तपासणी करून आणि एक आठवड्यामध्ये कंप्लीट करून आम्ही शासनाला पाठवणार आहे. आणि तसेच आम्ही जिथे जिथे जात आहे तर तिथे जर मी काल जामले गेलो होता, परवा मी बोथला गेलो होता आणि जिथे जे काही आश्रमशाळेत जात आहे तिथे आम्ही एन्श्योर करत आहे की काहीतरी इश्यूज आहेत का, धोकादायक इश्यूज आहेत का, जसे कुठेतरी काहीतरी आतमध्ये जाऊ शकते का, आणि त्यांना आम्ही क्लिअरली सूचना पण देत आहेत की तसं जे असेल तर त्यांना इमिडिएटली जाली बसवून घेणे किंवा जे दरवाजाकडे जे वुडन प्लँक्स बसवणे आणि जे काही मेजर्स आहेत तो इमिडिएट मेजर्स जे सेफ्टी अनुषंगाने आहे ते करून घ्यायचे. धन्यवाद सर. आणि सर एक माझा छोटासा प्रश्न होता. माझे जे तहसीलचे काही मंडळ अधिकारी आहे, माझे सावळे साहेब आहे, माझे हे भोसेवार साहेब आहे, हे अतिशय एवढं काम इमानदारीने करतात. तर अशा सर लोकांसाठी काय म्हणणं आहे तुमचं? प्रशासन तर जे आम्ही जेव्हा आतमध्ये प्रशासनमध्ये असते तर आम्हाला माहिती आहे की केवढं काम आम्ही करणार आहे, आम्ही किती करत आहे तो आम्हाला माहिती आहे. तर बाहेरतून किती दिसत ते तो अलग आहे. बट मला तर आधीपासूनच माहिती आहे की खूप सारे ऑफिसर्स आहेत, असं नाही की कोणी नाही आहे सर, बट बरेचपैकी 80-90% जे अधिकारी तर खूप डेडिकेटेड आहेत. आता आजपर्यंत आमच्या भारत देश एवढ्या चांगल्या स्थितीमध्ये आहे तर ऑब्व्हियसली असं ऑफिसर्सच आहेत त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यांचं आणि कॉन्ट्रीब्युशन आहे तोच त्याच्यासाठी आहे इम्पॉर्टंट. आणि असं जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही आणि एनकरेज करत आहे आणि त्यांना आणि पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल झाले आहेत. परिसर हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेलाय, तर मुसळधार पाऊस आणि धुक्याचे वातावरण असतानाही भाविकांचा उत्साह कायम आहे. मंदिर परिसर, एसटी स्थानक आणि पार्किंगपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्यात. भाविकांसाठी मुखदर्शन आणि स्पर्श दर्शनाच्या स्वतंत्र रांगा करण्यात आल्या असून गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासन, पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. आपल्या हिंदू धर्मातील एक पवित्र महिना मानला जातो तो म्हणजे श्रावण महिना. आणि याच श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी प्रत्येक शिवालयाला दर्शन घेण्याची प्रथा परंपरा पवित्ररित्या मानली जाते. अशातच आपण पाहतोय भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगातील एक लिंग आहे आणि या ठिकाणी भारत देशातून, महाराष्ट्रातून, जिल्ह्याच्या बाहेरून, तालुक्यातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी येताना आपण पाहतोय मंदिर परिसराच्या बाहेर म्हणजे एस टी स्टँडपासूनच आणि अगदी त्या भीमाशंकर परिसराच्या बाहेर जी पार्किंग आहेत त्या ठिकाणाहून रांगा लागलेल्या आहेत. आता आपण जवळपास स्टँडच्या लगत किंवा स्टँडच्या बाजूला आहोत. निश्चित तिथून जी रांग लागलेली आहे त्यामध्ये आपण पाहू शकता की शेजारच्या बाजूला जी दुकानं आहेत ती रस्त्याला आहेत. अजून मुख्य प्रवेश यायचा आहे, प्रवेशद्वार यायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला खाली जाता येणार आहे. आपण पाहतोय आता प्रवेशद्वाराच्या जवळ आपण आलेलो आहोत. दुतर्फा गर्दी आहे, रांगेत लोक दर्शनासाठी जात आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय की आता प्रवेशद्वाराजवळ जे रांग आहे तिथून आता खाली उतरतात. त्याचबरोबर आता मंदिरामधील परिस्थिती जर पाहिली तर मंदिरात देखील आपण पाहतोय की प्रचंड गर्दी आहे. अगदी क्षणातच सिक्युरिटी आहे, अतिशय करण्यासाठी मिळत नाही.
आपल्याला या ठिकाणी माहीत आहे की आता रात्रीची वेळ जरी झाली तरी ही लोक कमी झालेले आपल्याला दिसत नाहीत. त्यामध्ये विशेष करून जे भाविक आहेत त्या भाविकांमध्ये वृद्ध माता, वृद्ध पिता, तरुण असतील किंवा लहानसहान बालकं आहेत, ही सगळी मंडळी या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहेत. निश्चित जे बॅरिकेड लावलेलं आहे त्या बॅरिकेडवर देखील काही बसून आहेत, विसावलेले आहेत. संत गतीनं हे पुढं जो काय जनसमुदाय तो सरकताना आपल्याला पाहतो आहे. कारण शिवालयामध्ये जो प्रवेशद्वार आहे त्या द्वारामधून 1 किंवा 2 व्यक्ती आत बाहेर जाऊ शकतात. त्यामुळं दर्शन घेण्यासाठी थोडासा वेळ लागतो आहे. आपण पाहतो आहे की प्रचंड अशा रांगा या ठिकाणी. रायगडमध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गांसाठी संपादित करण्यात आलेल्या आदिवासी जमिनींच्या मोबदल्याच्या मागणीसाठी आदिवासी शेतकरी आक्रमक झालेत. तर दस्तुरी येथील जमिनीबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे म्हणजेच MSRDCकडे 7,500 कोटी रुपयाचे भाडे आणि मोबदला मिळावा अशी मागणी वरदानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणींसाठी खालापूर तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासन, MSRDC, वन विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रांत अधिकारी प्रकाश सपकाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून या विषयावर लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिले. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दस्तुरी येथे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान आदिवासी जमिनीचे स्थगित भाडे देण्यासही MSRDC मंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. हा आमच्या हक्काचा लढा आहे आणि आमच्या आदिवासी जागा ही जवळजवळ किती हेक्टर आपले 14 हेक्टर जागेमधला हा लढा आहे. आणि ह्या 14 हेक्टर जागेतून जो द्रुतगती मुंबई पुन्हा द्रुतगती महामार्ग हा गेलेला आहे आणि ती जागा संपादित करून आज जवळजवळ 1995 पासून ही जागा संपादित झालेली आहे. तिथपासून आपल्या आदिवासींना त्याचा भुईभाडाही मिळालेला नाही, काही मोबदलाही मिळालेला नाही. त्या संदर्भात आपण हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाला आदिवासी समाजातून बराचसा मोठा पाठिंबा आहे आणि बऱ्याचशा लोकांचं आपल्याला सहकार्य आहे. आणि ह्या आंदोलनामध्ये बऱ्याचशा तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या संघटना तसेच संस्था ह्या उतरलेल्या आहेत. आणि आंदोलन हे बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिले त्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने चालू आहे. आणि या संदर्भात आताच आम्हाला प्रशासनाकडून बोलवण्यात आलं आणि त्यांच्या अधिकाराखाली एक MSRDचे अधिकारी, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी, भूमी अभिलेखचे अधिकारी तसेच अजूनही डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित होते. आणि त्याने असा एक शब्द दिलाय आपल्याला की 24 तारखेच्या आतपर्यंत, कारण 24 तारीख ही आमची हायलाइट कशामुळे आहे ते सांगतो तुम्हाला, की 24 तारखेला आपण मोठं आंदोलन हे आपल्या स्वतःच्या जागेवर करणार आहोत आणि त्या जागेचा आम्ही ताबा घेणार होतो आणि घेणार आहोत पुढे. आणि 24 तारखेला आपण संबंधित रस्ते विकास महामंडळाचे तसेच नगर विकासचे जे मंत्री आहेत माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचाही राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर 24 तारखेला हे काही प्रकार घडू नये किंवा लोकांना विटीस धरू नये किंवा रस्ता हा बंद पडू नये या संदर्भात MSRDने स्वतः प्रांत साहेबांनी आपल्याला मीटिंग मध्ये एक भरोसा दिलाय, एक वचन दिलंय की त्याच्या आतमध्ये हा तुमचा निर्णय लागला जाईल आणि तुम्हाला त्याचं जी मूळ मागणी आहे तुमची की तुम्हाला त्या जागेच्या बदल्यात काही मोबदला मिळावा, ही मूळ मागणी आहे, भूभाडे मिळावं, ही मागणी तुमची पूर्ण होणार आहे. या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि त्याचं आपल्याला लेखी पत्र थोड्याच वेळात देणार आहेत. हा आमच्या हक्काचा लढा आहे आणि आमच्या आदिवासी जागा ही जवळजवळ किती हेक्टर आपले 14 हेक्टर जागेमधला हा लढा आहे. आणि ह्या 14 हेक्टर जागेतून जो द्रुतगती मुंबई पुन्हा द्रुतगती महामार्ग हा गेलेला आहे आणि ती जागा संपादित करून आज जवळजवळ 1995 पासून ही जागा संपादित झालेली आहे. तिथपासून आपल्या आदिवासींना त्याचा भुईभाडाही मिळालेला नाही, काही मोबदलाही मिळालेला नाही. त्या संदर्भात आपण हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाला आदिवासी समाजातून बराचसा मोठा पाठिंबा आहे आणि बऱ्याचशा लोकांचं आपल्याला सहकार्य आहे. आणि ह्या आंदोलनामध्ये बऱ्याचशा तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या संघटना तसेच संस्था ह्या उतरलेल्या आहेत. आणि आंदोलन हे बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिले त्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने चालू आहे.
आणि या संदर्भात आताच आम्हाला प्रशासनाकडून बोलवण्यात आलं आणि त्यांच्या अधिकाराखाली एक MSRDचे अधिकारी, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी, भूमी अभिलेखचे अधिकारी तसेच अजूनही डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी असा एक शब्द दिलाय आपल्याला की 24 तारखेच्या आतपर्यंत, कारण 24 तारीख ही आमची हायलाइट कशामुळे आहे ते सांगतो तुम्हाला की 24 तारखेला आपण मोठं आंदोलन हे आपल्या स्वतःच्या जागेवर करणार आहोत आणि त्या जागेचा आम्ही ताबा घेणार होतो आणि घेणार आहोत पुढे. आणि 24 तारखेला आपण संबंधित रस्ते विकास महामंडळाचे तसेच नगर विकासचे जे मंत्री आहेत माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचाही राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर 24 तारखेला हे काही प्रकार घडू नये किंवा लोकांना विटीस धरू नये किंवा रस्ता हा बंद पडू नये या संदर्भात MSRDने स्वतः प्रांत साहेबांनी आपल्याला मीटिंग मध्ये एक भरोसा दिलाय, एक वचन दिलंय की त्याच्या आतमध्ये हा तुमचा निर्णय लागला जाईल आणि तुम्हाला त्याचं जी मूळ मागणी आहे तुमची की तुम्हाला त्या जागेच्या बदल्यात काही मोबदला मिळावा, ही मूळ मागणी आहे, भूभाडे मिळावं, ही मागणी तुमची पूर्ण होणार आहे. या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि त्याचं आपल्याला लेखी पत्र थोड्याच वेळात देणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात हॉटेल पॅलेसजवळ एका मॅक्स पिकअप वाहनात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच रिसोड पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. सदर मॅक्स पिकअप वाहन क्रमांक MS37B 1968 असल्याची माहिती आहे. वाहनात मृतदेह आढळल्याने तो नेमका कोणाचा आहे आणि वाहनात कसा आला याबाबत प्रश्न उपस्थित झालेत. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून वाहन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास रिसोड पोलीस करतायत. मृत्यूचे नेमकं कारण अद्याप घटनेमागील परिस्थिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. नांदेडच्या देंगलूर येथील सुगत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अंध विद्यालयात इयत्ता 10वीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन दिव्यांग विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी 2 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. संबंधित विद्यार्थिनी विद्यालयाच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. 11 ऑगस्ट 2026 रोजी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आणि त्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झालाय. या प्रकरणात विद्यालयाशी संबंधित चंद्रशेखर कोकाटे आणि मुख्याध्यापक मारुती शिंदे यांच्या विरोधात आरोप करण्यात आलेत. मृत विद्यार्थिनीच्या वडिलांच्या तक्रारीवरून 18 ऑगस्ट रोजी रात्री देंगलूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, पोस्को आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपी पसार झाल्याची माहिती आहे. दरम्यान आरोपींना तातडीने अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देंगलूर पोलीस करतायत. देगलूरच्या अंधविद्यालयामध्ये काय कोणता प्रकार घडलेला आहे आणि कुण्या मुलावर काय घटना घडलेल्या आहेत? देगलूर येथील सुगत शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचलित अंध विद्यालयात उदगीर येथील बनशेळकी रोडवर रहिवाशी गजानन ज्ञानोबा नानकरे यांची सुकन्या, अंध सुकन्या ही अंधशाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी वास्तव्यास होती. तर तिच्यावर दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10-10:30च्या अंदाज चंद्रशेखर कोकाटे आणि मारुती शिंदे या 2 नराधमांनी पाशवी बलात्कार करून तिला घायल केलेले आहे आणि तिला आईवडिलाला तिच्या कसलाच पत्ता न लावून देता परस्पर एका दवाखान्यामध्ये उपचार करून आईवडिलाकडे तिला पाठवून दिलेली आहे. ती गंभीर जखमी मुलगी ज्या आईवडिलांनी उपचार करत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. म्हणून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे म्हणून त्या नराधमाविरुद्ध अंधशाळेच्या मुख्याध्यापक शिंदे, चंद्रशेखर कोकाटे, संस्थापक लोणीकर, अशोक काळे, कमलबाई रामचंद्र काळे व इतर स्टाफ विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेले देगलूर पोलीस येथे आणि तपासी अंमलदार म्हणून बेलोलीचे उपविभाग पोलीस अधिकारी माननीय श्री श्याम पानेगावकर साहेब हे तपास करीत आहेत. परंतु हे सर्व नराधम 2 दिवसापूर्वीच फरार होऊन गेलेले आहेत
त्याच्यामुळे अद्याप आरोपी काही अटक झालेला नाही. मग आता तुम्ही त्या आता याच्या पुढे तुम्ही काय करणार आहेत? हे आरोपी जर या 24 तासात अटक नाही झाली तर आम्ही डेप्टी कलेक्टर ऑफिस कार्यालयापुढे धरणे आंदोलन करून सर्वत्र RPIच्या वतीनं तीव्र जनआंदोलन करण्यात येणार आहे. ह्या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आपण इथेच थांबतोय. अशाच बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा